कॉमेंटर बॉक्स मध्ये कृपया यायचं आहे। शिवांक 11 कृपया आपला 12 मॅन कॉमेंटर बॉक्स मध्ये पाठवा। शिवांक 11 मोहिगाव संघामध्ये 11 खेळाडू खेळताना पाहायला मिळतील। त्यामध्ये अजिंक्य, अक्षय जाधव, अनुज जाधव, गोपाल राठोड, हिमांशु शुक्ला, हिमांशु त्रिपाठी, इम्रान खान, कार्तिक तिमांडे, साजिद अल्तमश, शुभम दांदडे, एबी, त्यानंतर शुभम चक्रनारायण। शिवांक 11 मोहिगाव लवकर आपला अतिरिक्त पाठवा। एक अतिरिक्त खेळाडू पाठवा। शिवांक 11 मोहिगाव संघ वारंवार सूचना आपल्याला देतोय। पंचांना विनंती आहे थोडं थांबवायचं आहे। शिवांक 11 संघाचा अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आला नाहीये। तर आमचे स्कोरर रेडी आहेत, पंच रेडी आहेत। गोलंदाजी मार्कवरती करण डुकरे, चिखलीचा डेल स्टेन रेडी असेल। स्ट्रायकिंगला शुभम चक्रनारायण, वाशिम परिसरातील डावखुरी हाताचा फलंदाज सज्ज आहे। पहिलाच बॉल बॅटची आतली कडा घेत यष्टिरक्षकाच्या दिशेला जरूर होता। डॉट बॉलने सुरुवात होते आहे। प्रेक्षको स्वागत आहे आपलं माननीय आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून विजूदादा दुर्ने, पवनदादा भालेराव, प्रसाददादा पदाट, बाळूदादा देशमुख यांच्या आयोजनातून, उमेशदादा बर्डे यांच्या आयोजनातून ही स्पर्धा धर्मवीर आमदार 2025 चा थरार रंगतो आहे। अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगला पंच केलाय। खातं ओपन झालाय शिवांक 11 मोहिगाव संघाचं। या स्पर्धेमध्ये पहिला सामना रुद्र 11 चिखली परिसरातील हा संघ आतापर्यंत गेले 10 दशक खूप चांगली कामगिरीचं नावलौकिक या संपूर्ण जिल्हाभरात झालाय। करण डुकरे वेग या गोलंदाजाकडे भन्नाट आहे आणि वेगाने सुरुवात करतो आहे या सामन्याची। कार्तिक बुटीपुरी परिसरातील हा फलंदाज पहिला बॉल बीट होतोय। डॉट बॉलने आता या स्पर्धेमध्ये सुरुवात करतायत कार्तिक। आणि खरं तर ज्या प्रकारे करणचं सीझन राहिला या संपूर्ण 2024 मध्ये चांगली गोलंदाजी, चांगली भन्नाट वेगाने गोलंदाजी केली। अनेक स्पर्धांमध्ये गडीबाद करत आतापर्यंत फॉर्म मध्ये आहे करण। परंतु बघण्यासारखं असेल या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कशा प्रकारची फलंदाजी होईल। हा बॉल अगदी चांगला लेग कटर पेश केला, पडल्यानंतर खूप बाहेर वळवला बॉल। आणि गुडलेंची ही खासियत आहे ज्या प्रकारे खेळपट्टी बनवली गेली या स्पर्धेच्या ज्या वेळेला नियोजन आखलं गेलं मागचे 10 दिवस या स्पर्धेच्या नियोजनाच्या बाबतीमध्ये हे मैदान तयार करत असताना एक वाखाण्याजोगा मैदान खेळपट्टी बनवली आहे। पिच क्युरेटर सोपलीदादा पोपटगडांनी संपूर्ण त्यांची टीम
या प्रकारे मार्गदर्शन लाभलंय चेतनदादा सोनवणे यांचा आणि संपूर्ण वेगाने पेश केला बॉल. आता ही बॅटची आतली कडा लागत शॉर्ट फाईन लेगला एक धाव येईल आणि या षटकामध्ये आतापर्यंत 2च धावा खर्च केले आहे. भन्नाट वेग सादर करतायत करण. अगदी समोर बॉल टाकता आहेत, कुठेतरी संधी देत नाही आहे फलंदाजांना. चांगली सुरुवात या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. धावसंख्या 2 धावा. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, स्विच केलाय स्वतःला, गॅप भेटलाय, बॉल अगदी जातोय थर्ड मॅन मॉड्युलेनच्या बाहेर. शुभमच्या बॅट मधून येतो आहे 4-4 चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या 6 धावा. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय शुभमच्या बॅटमधून, परंतु कौतुकास्पद गोलंदाजी झाली आहे. 5 बॉल पर्यंत भन्नाट वेग सादर केला करण डुकरे यांनी. त्यानंतर हा शेवटचा बॉल, त्या बॉलला कुठेतरी चान्स घेत, संधी घेत, रिक्स घेतली आणि शेवटच्या बॉलवरती चौकार प्राप्त केला. धावसंख्या होती आहे 6. पहिलं षटक समाप्त. शुभम शेडके षटक क्रमांक 2. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या. शुभम चक्रनारायण, त्यांच्या सोबतीला कार्तिक. चांगला स्विच केलाय, पायावरचा बॉल अगदी पाठवलाय डीप स्क्वेअर लेगला, वेगाने सीमा पार. कार्तिकच्या बॅट मधून येतो आहे हा चौकार. बुटीबुरी नागपूर परिसरातील हा फलंदाज या स्पर्धेमध्ये चांगला स्वीप लगावला, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक डॉट बॉल येतोय शुभम शेडके. आणि या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे स्पर्धेची सुरुवात 2020 साली झाली, त्यानंतर आतापर्यंत समोर खेळलाय. वाव, व्हॉट अ शॉट बॉल, लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर, सीमा पार. या स्पर्धेतला पहिला येतोय मॅक्सिमम कार्तिकच्या बॅटमधनं. 6 षटकार. सजवलाय, फसवलंय जाळ्यात. कार्तिकचा खेळ केलाय समाप्त. एक तेरी तो एक मेरी. पहिला बाद, पहिला धक्का शिवांग इलेव्हन मोहीगाव संघाला. अक्षय जराड यांचा चांगला झेल पाहायला मिळाला आणि पहिला धक्का लागतोय कार्तिक यांच्या रूपामध्ये. चांगली फलंदाजी झाली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये चौकार षटकार लगावला, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला फसवलं गोपाळ राठोड. रावडी पहिलाच बॉल अगदी खोलवट टप्प्यावरचा पेश केला
खोदून काढलाय, रीचचा वापर करा डीप एक्स्ट्रा कव्हरला, खातं ओपन करतायत रावडी. आपलं वैयक्तिक धावसंख्या 1 ने पुढे, 17 धावा, 17. जरूर पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर षटकार लगावला शुभम यांच्या गोलंदाजीवरती. त्यानंतर कार्तिक यांना अगदी त्यांच्या नियोजनामध्ये प्लॅन मध्ये फसवलं. हा समोरचा बॉल होता, समोरच्या बॉलवर अगदी फाइंडिंगला खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न झाला, सरळ वेध घेतोय शरीराचा. डॉट बॉलने षटक क्रमांक 2 पॉवर प्लेची समाप्ती होते आहे. 2 पॉवर प्लेच्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 17. एक बाद शिवांक 11 मोहेगाव. किरण खोमरे नगरचा हा वेगवान गोलंदाज. षटक क्रमांक 3 ची सुरुवात करता आहेत करण. हा अगदी गुडलेनचा बॉल दाखवून दिलं होतं, अगोदरच फटका खेळण्यासाठी मनशा बनवली होती गोपाळ राठोड यांनी. त्यानंतर हा बॉल अगदी मागे ठेवला किरण यांनी आणि चकित केलाय. एक धाव येईल, धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते. 18 धावा. षटक क्रमांक 3 नगर परिसरातील हा वेगवान गोलंदाज या स्पर्धेमध्ये. आणि प्रेक्षक उद्याच्या दिवसाला सुद्धा आणि आजच्या दिवसाला सुद्धा आणि संपूर्ण या स्पर्धेमध्ये अनेक टेनिस क्रिकेट जगतातील मोठमोठे नाव आपल्याला खेळताना पाहायला मिळतील या मैदानाच्या आतमध्ये. समोरचा बॉल अगदी स्ट्रेट डाऊन ट्रॅक खेळलाय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक धाव करतायत बॉलवरती चांगली पैकी आणि एक धाव सहजतेने प्राप्त होईल. आणि खरं तर टेनिस क्रिकेट ज्या प्रकारे उंची गाठते या विदर्भामध्ये नावाजलेली स्पर्धा संपूर्ण भारत देशामध्ये धर्मवीर आमदार 2025 आणि या स्पर्धेमध्ये आज पहिला दिवस आणि पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये शिवांक 11 मोहेगाव त्यांच्या विरोधात रुद्र 11 चिखली संघ. टॉस चिखली संघाने जिंकला. खेचण्याचा प्रयत्न झाला परंतु ज्या प्रकारे किरण गोलंदाजी करतायत हे खेळपट्टीचं एक वैशिष्ट्य आहे. हे बघा प्रेक्षको, खरं तर अनेक सामने या मैदानाच्या आतमध्ये होत असतात परंतु ज्या प्रकारे या स्पर्धेसाठी ही खेळपट्टी बनवली गेली अतिशय गोलंदाजांना पूरक खेळपट्टी. खराब बॉलला दिशा दिली आहे गोपाळ राठोड यांच्या बॅट मधून. बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो आहे. 4 चौकार. आता ह्या अगदी समोर टाकलेला बॉल ब्लॉक होल मध्ये चांगला डिफेन्सिव्ह होता. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. त्या चौकारानंतर चांगला बॉल. आणि या खेळपट्टीवरती तुम्हाला जर चांगलं प्रदर्शन करायचं असेल तर खेळपट्टीची ओळख तशा प्रकारे करावी लागेल. कशा प्रकारे ही खेळपट्टी खेळते आहे, कोणत्या टप्प्यावरची गोलंदाजी फलंदाजांना थोडीशी अवघड ठरेल ते पाहण्यासारखं. स्लोअर बॉल, या बॉलवरती अगदी बॅक ऑफ द हँडचा वापर करत या डॉट बॉलने षटकाची केली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या शिवांक 11 मोहेगाव संघाची 23 धावा, एक बाद.
थँक्यू डीजे. ज्या प्रकारे कार्तिकने सुरुवात करून दिली पॉवर प्लेच्या षटकांमध्ये, त्यानंतर कार्तिक बाद झाल्यानंतर धावा आल्या नाहीत. मागच्या षटकात जरूर एक चौकार आला, तदनंतर कोणताही खराब बॉल आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. स्वागत केलंय आणि शुभम यांच्या बॅट मधून आलाय हा घणाघाती प्रहार. स्टेडियमच्या बाहेर येतो आहे. षटकार पंचांचा इशारा, हा नो बॉल असेल. नो बॉल. त्या खराब बॉलवरती शुभम यांच्या बॅट मधून बॉल स्टेडियमच्या बाहेर पाठवलाय 6 धावांसाठी. आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला अनेक चेंडू या स्टेडियमच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. प्रेक्षक पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये गर्दी करून आहेत. आणि खरं तर बुलढाणा जिल्ह्यातील प्रेक्षक वर्ग या स्पर्धेवरती प्रेक्षकांचं प्रेम गेल्या 2020 पासून राहिलं आहे. आतापर्यंत या धर्मवीर आमदार चषकाची वाट हा प्रेक्षक वर्ग वर्षभरापासून पाहत असतो, किंवा ही स्पर्धा आपल्या भेटीला येईल. आणि खरं तर प्रेक्षक आपल्या भेटीला ही स्पर्धा आली आहे. आजपासून तर 9 फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा, 9 फेब्रुवारी म्हणजेच की रविवारचा दिवस आहे. आणि त्या दिवसाला या स्पर्धेचा ग्रँड फिनाले या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. रोज या भारतभरातील नामवंत खेळाडू, नामवंत संघ या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तर अनेक सामने प्रेक्षणीय आहे. आपण सुद्धा या स्पर्धेचा आनंद यूट्यूबवरती म्हणजेच की tenniscricket.in माध्यमातून आमच्याशी जुळून आनंद घेऊ शकता. तिथे सुद्धा अनेक प्रेक्षक वर्ग हा सामना पाहता आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत असेल आणि मैदानावरच्या प्रेक्षकांचं सुद्धा स्वागत आहे. शुभम शेडके त्या षटकारानंतर हा खराब बॉल अगदी आउटसाइड दी ऑफ स्टंप, खूप जास्त बाहेर. पंच इशारा देत आहे वाईट बॉल. प्रीहिट कंटिन्यू असेल म्हणजेच की समोरचा बॉल संधी आहे मोठा फटका खेळण्याची. ओ या फुलटॉस बॉलला स्वतःला स्विच केला शुभम चक्रनारायण यांच्या बॅट मधून. हाई बॉल फरार केलाय थर्ड मॅन म्हणून यांच्या बाहेर. सीमा पार येतो आहे शुभमच्या बॅट मधून. पुन्हा एकदा 4 आणि चौकार. आहेत 35 धावा. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना डीप कव्हर आहे, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एक स्विच करण्याचा प्रयत्न, आता टॉप एज झालाय. बॉल हवेत पकडला गेलाय झेल आणि शुभम चक्रनारायण यांचा संपवलाय खेळ. शुभम शेडके बाद करत असताना हा लागतोय दुसरा झटका, दुसरा धक्का शिवांक 11 मोहेगाव संघाला. संघामध्ये पुणे परिसरातील तसेच छत्रपती संभाजीनगर परिसरातील अनेक नामवंत खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे प्रत्येक संघाचा समावेश झाला, प्रत्येक संघामध्ये आपल्याला टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक नामवंत खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. 35 धावेंवरती दुसरा बाद. अजिंक्य देशमुख एडी पहिलाच बॉल
पहिल्या बॉलला अगदी पुल करण्याचा प्रयत्न होता, स्लोअर बॉल, जास्त गती त्या बॉलला नव्हती, त्यामुळे हा बॉल अगदी समोर खेळलाय. 36 धावा, 36. शुभम शेडके, सुरुवात या षटकाची खराब झाली होती, त्यानंतर चौकारही आले होते, त्यानंतर सेट फलंदाज बाद केला. हा बॉल अगदी खूप जास्त सोडत जातोय फलंदाजांना, पंच इशारा करतायत हा पुन्हा एक अवांतर धाव जोडली जाईल वाईटच्या स्वरूपामध्ये. आणि पंचांनी वाईटसाठी तिसऱ्या पंचाकडे रेफर केलाय. गोलंदाजी म्हणजेच की फिल्डिंग टीमचा रेफरल असेल, तिसरे पंच इन ॲक्शन असतील. वाईटसाठी तिसरे पंच. इट्स फेअर डिलिव्हरी, हा वैध बॉल ठरवलाय तिसऱ्या पंचांनी. म्हणजेच की हा बॉल डॉट असेल. इट्स फेअर डिलिव्हरी, वैद्य बॉल. गोपाल प्रयत्न करतायत, स्लॉट मध्ये बॉल शोधता आहेत, परंतु या स्पर्धेची खासियत आहे, अनेक नामवंत खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. परंतु आजच्या पहिल्या सामन्यामध्ये शुभमची या षटकामध्ये सुरुवात खराब झाली, परंतु आता पायावरती होता या बॉलला स्वीप करण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगला होते क्षेत्ररक्षक, चांगला झेल टिपलाय आणि गोपाल राठोड यांचा खेळ झालाय समाप्त. डीजे
तालुका अध्यक्ष श्री राम चव्हाण यांचं आगमन या ठिकाणी झालंय. मोहीगाव संघ त्यांचा संघ आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये त्यांनी हा संघ दाखल केला. शिवांक 11 मोहीगाव संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय आपल्याला. 4 षटकांपर्यंत धावसंख्या झाली आहे. धावफलकावरती 36 धावा 3 बाद. गोपाळ राठोड चांगली फलंदाजी करत होते, धावा करत होते. त्यानंतर शेवटच्या बॉलवरती शुभम शेडगे यांनी फसवलं. डीप स्क्वेअर लेगला चांगला बॉल करत प्रेक्षको टॉस जिंकला होता रुद्र 11 चिखली संघाने आणि आमंत्रण दिलं आहे फलंदाजीसाठी शिवांक 11 मोहीगाव संघाला. प्रथमताची फलंदाजी करत धावसंख्या 36 धावांवरती आहे. 3 महत्वाचे गडी बाद जरूर झाले आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या बाहेर येते आहे. चला लवकर क्षेत्ररक्षण सजवा आपलं. रुद्र 11 चिखली संघ. अजिंक्य एडी स्ट्रायकिंगला पहिला बॉल आणि हा बॉल अगदी खूप जास्त आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईट पाहायला मिळतोय. सुरुवात होते आहे षटक क्रमांक 5 ची. किरण यांच्या माध्यमातून ह्या अवांतर धावेनिशी वाईटनिशी सुरुवात मोहीगाव परिसरातील. खरं तर या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रॉपर बुलढाण्यातील अनेक खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. त्यानंतर बुलढाणा परिसरातील अनेक चांगले खेळाडू या बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेटने दिले. ते खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि या संपूर्ण भारतातून महाराष्ट्रातून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या परिसरातील अनेक नामवंत खेळाडू ज्यांनी आपली छाप आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेटवरती सोडली आहेत ते खेळाडू पुढच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. हा बॉल पडल्यानंतर खाली राहिला. या बॉलवरती पुन्हा स्वीप करण्याचा लगावण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. त्या वाईट नंतर चांगला टप्पा गुड लेंथवरचा बॉल आणि या खेळपट्टीचं वैशिष्ट्य पडल्यानंतर बॉल स्किड होतोय. बॅटवरती प्रॉपर हा बॉल चढत नाहीये. वेगाने पेश केला बॉल. डॉट बॉल असेल. किरण कोबरे नगर परिसरातील हा खेळाडू आणि किरण कोबरे यांनी अनेक स्पर्धांमध्ये चांगली वेगाने गोलंदाजी केली. आज चिखली संघाकडून खेळत असताना 37 धावा. आडव्या बॅटने चांगला खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि आज रुद्र 11 चिखली संघाने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय आतापर्यंत चांगला पाहायला मिळाला. धावा जास्त आल्या नाही आणि प्रत्येक धाव खोऱ्याने करण्याचा प्रयत्न करत आहेत शिवांक 11 संघाचे फलंदाज अजिंक्य देशमुख यांच्यावरती नजरा असतील. आज चांगला ड्राईव्ह केलाय. कॉम्बी बुक स्टाईल मध्ये बॉल पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदत एक टप्पा सीमा पार. साजिद अल्तमश यांच्या बॅट मधून येतोय 4 आणि हा येतोय चौकार. साजिद अल्तमश कॉम्बी बुक स्टाईल मध्ये 4 धावा प्राप्त केल्या. याही बॉलवरती फुलटॉस बॉल होता. दिशा दिली आहे डीप स्क्वेअर लेगला. एकच धाव येईल आणि या फुलटॉस बॉलवरती कशा प्रकारे आपण या बॉल त्यावरती अवलंबून असतं.
या बॉलला अगदी हलक्या हाताने दिशा दिली, रीतचा वापर करत डीप स्क्वेअर लेगला एक धाव प्राप्त केली. त्या चौकारानंतर या जोडीवरती नजर आहेत एडी अजिंक्य देशमुख, परंतु हा अगदी बॅक ऑफ द हँड स्लोअर बॉल पेश केला. डॉट बॉलने या षटकाची समाप्ती होती आहे. षटक समाप्तीनंतर या 5 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 43 धावा बाद शिवांक 11 मोहेगाव. साजिद अल्तमश नागपूर परिसरातील हा उजव्या हाताचा फलंदाज मागच्या षटकामध्ये कॉम्बी बुक स्टाईलमध्ये चौकार पाहायला मिळाला. अगदी पटकलेला बॉल, चांगला बाउन्सर पेश केला. षटक क्रमांक 6 ची सुरुवात. अंकलेश साखरे सुरुवात करतायत या षटकाची. समोर खेळलाय ऑन दी अप, बॉल हवे करण खाली पकडला गेलाय. झेल आणि साजिद अल्तमश यांचा संपवलाय खेळ. हा लागतोय 4था गडी बाद शिवांक 11 मोहेगाव संघाचा. परंतु या बॉलला एक्झिक्युशन तेवढे या फटक्याला प्राप्त झाला नाही. खूप वेळ बॉल हवेमध्ये होता आणि चांगला झेल. हिमांशु शुक्ला दाखल होत आहेत नवीन फलंदाज. हिमांशु शुक्ला उर्फ लल्लन. स्ट्रायकिंग एंडला अंकलेश साखरे यांचा हा पहिला बॉल खूप जास्त बाहेर होता. दिशा दिले, बॅकफुटला गेले, चांगला पंच. बॉल अगदी बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. हिमांशु यांच्या बॅट मधून सीमा पार येतोय चौकार. अंकलेशने चांगली गोलंदाजी केली, परंतु हा बॉल जास्त खूप बाहेर होता. त्याला दिशा दिली आहे हिमांशु शुक्ला लल्लन यांनी आणि पहिल्याच बॉलवरती 4 धावा प्राप्त केल्या. परंतु आता फटका बसलाय, बॉल हवेत असेल, लँड होईल नो मॅन झोन मध्ये. दुसरा धावेचा कॉल, धावबादीची संधी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जर या फेकीला कलेक्ट केलं असलं तर कुठेतरी संकटात सापडले असते हिमांशु शुक्ला, परंतु 2 धावा सहजतेने प्राप्त होत आहेत. 49 धावेवरती 4 बाद धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. षटक क्रमांक हे 6वं चांगलं पाहायला मिळत आहे. खूप चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी झाली, त्या चौकारानंतर चांगला कमबॅक केलाय. बॅक ऑफ द हँड स्लोअर बॉल होता, अलॉंग द कार्पेट स्वीप केला या बॉलला डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. आता या बॉलवरती एकच धाव येईल.
अंकलेश साखरे, करण डुकरे, त्यानंतर शुभम शेडके सारखी गोलंदाजी चांगली आहे, परंतु डेपमध्ये फलंदाजी आहे शिवांक 11 मोहिगाव संघाकडे. जिथपर्यंत एडी स्ट्रायकिंगला आहे धावा येतील. नक्कीच धावा येतील. हा बॉल खोदून काढला होता परंतु बसवलंय, एक्झिक्युशन मिळालं नाही आणि एडीचा खेळ झालाय समाप्त. एडी बाद. यांना चालतं केलंय. अंकलेश साखरे मागच्या षटकामध्ये हिमांशू यांनी जरूर चौकार लगावला होता, त्यानंतर चांगला कमबॅक केला. धावसंख्या आता या 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 50 धावा 55 बाद धावा कराव्या लागणार आहे. शेवटच्या काही 12 बॉल्समध्ये आपल्याला 12 चेंडूंमध्ये धावा कराव्या लागतील. रुद्र 11 चिखली संघ डेप फलंदाजीमध्ये या संघाकडे आहे. करण डुकरे चिखलीचा डेल स्टेन गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 7 ची सुरुवात करतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला फंबल होत असताना आणि आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कमी चुका कराव्या लागतील. चुका करा परंतु त्या चुकांमधून काहीतरी शिका, हे पाहण्यासारखं असतं. हे गणित आहे क्रिकेटचं आणि इथे या मैदानावरती एक चूक सुद्धा आपल्याला मोठ्या संकटात सापडवू शकते. त्यामुळे विचारपूर्वकच क्षेत्ररक्षण करावं लागतं. एक दैदिप्यमान असं हे मैदान सजवलंय. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने घेतला या बॉलला आणि सीमा पार लँड केलाय. हिमांशू शुक्ला लल्लनेच्या बॅटमधून हा हवाई सपरेवरचा फटका बॉल सीमा पार, षटकार. आणि बघा फुलटॉस बॉल होता, त्या फुलटॉस बॉलला योग्य ती दिशा दिली आणि षटकार प्राप्त केला. आज हिमांशू शुक्ला लल्लनेंचा या सामन्यामध्ये दिवस आहे. सुरुवात पहिल्या बॉलवरती चौकाराने आणि त्या पहिल्या बॉलवरच्या चौकारानंतर आपल्याला या खेळाडूने सांगितलं की माझा फॉर्म अशा प्रकारचा आहे, मी या स्पर्धेमध्ये धावसंख्या करणार. आणि या पहिल्या सामन्यामध्ये संघ संकटात सापडत असताना पहिल्या डावामध्ये धावा करतायत. वेगाने पेश केला, पडल्यानंतर बाहेर वळवला, स्किड होत असताना बॉल डॉट बॉल त्या षटकारानंतर. आणि करण डुकरे यांची खासियत आहे, एक खराब पटक्यानंतर ते अगदी समोर बॉल ठेवण्याचा प्रयत्न करता. हा बॉल अगदी त्या 5 मीटर पट्टीच्या आतमध्ये बॉल होता, पडल्यानंतर तो बॉल दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि कटर बॉल पेश करतात करण. आणि हा एक जर कटर स्वरूपाचा बॉल डॉट बॉल असेल. आणखी एक खोलवर टप्प्यावरचा बॉल डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आहेत विशाल मोहिते. आणि विनंती आहे कृपया आपण धाव घेत असताना खेळपट्टीच्या बाहेरून धाव घ्यायची आहे. पंचांना विनंती आहे. खेळपट्टी ज्या प्रकारे बनवली गेली, मागच्या 10 दिवसांपासून या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आमची आयोजन समिती लागली होती आणि खरं तर हे मैदान सजवणं एवढं सोपं काम नाही आहे. आणखी एक लोअर फुल टॉस होता, वेगाने पेच केला, गॅप मध्ये असेल क्षेत्ररक्षक, चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. धावबाजीची संधी, पंचाकडे अपील झाली आहे आणि तिसऱ्या पंच आता इन ऍक्शन असतील, बघण्यासारखं असेल.
धाव घेण्याचा प्रयत्न होता. हिमांशु शुक्ला होते नॉन स्ट्रायकिंग एंडला. 3 पंच इन ॲक्शन असतील. दोन धावा येतील. डीप कव्हरच्या दिशेला दुसऱ्या धावेचा कॉल. याही वेळेला संधी होती. आता ही धावा येतील. सात षटकांचा खेळ समाप्त. 7 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 63. 63 धावा. 5 बाद शिवांक 11 मोहेगाव. सात षटक समाप्त. धावसंख्या 63. 63 धावा. 5 बाद. शेवटचं षटक असेल. अंकलेश साखरे षटक क्रमांक 8 ची सुरुवात करताय. पहिलाच एक ब्लॉक होल मध्ये बॉल होता. संधी होती आता ही धावबाजीची. फेकी कलेक्ट करू शकले नाही. थोडीशी जास्त अतिरिक्त उसडे घेतली त्या फेकीने. त्यामुळे यष्टीरक्षक कॅप्टन सागर कलेक्ट करू शकले नाही या बॉलला आणि 2 धावा येतील. आता 65 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रेक्षक आपण पाहता आहात या विदर्भातील नामवंत स्पर्धा. धावसंख्या माफी असावी. आता पंचांकडे तिसऱ्या पंचाकडे अपील झाली आहे शॉर्ट रन साठी. तर धावा कंप्लीट असतील. तिसऱ्या पंचांनी त्याचा निर्णय दिलाय. धावा कंप्लीट आहे. धावा संख्या 65 धावा. 65. षटकाच्या सुरुवातीलाच 2 धावा वेगाने
प्राप्त केल्या आहे. अंकलेश साखरे मागच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली, आता ही चांगली सुरुवात होती. चांगला बॉल वेगाने पेश केला, पडल्यानंतर बॅटच्या अगदी समोरून अतिरिक्त उसळी प्राप्त झाली. या बॉलला डॉट बॉल. धावा कराव्या लागणार आहे या मैदानावरती. 8 षटकांचा हा सामना आहे. पहिल्या डावामध्ये तुम्हाला धावसंख्या ठेवावी लागेल, कारण दुसऱ्या डावामध्ये चिखली रुद्र 11 संघाकडे तशा प्रकारची फलंदाजी उपलब्ध आहे. या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, फंबल झालं, बॉल अगदी जातोय. खराब क्षेत्ररक्षण, थर्ड बाहेर, बॉल सीमा पार, येतोय चौकार. साठी त्या चौकारानंतर हा अगदी वेगाने पेश केला बॉल, आखूड टप्प्यावरचा बॉल गतीने सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव समावतोय. पहिल्या डावामध्ये आतापर्यंत 69 धावा केल्या शिवांक 11 मोहेगाव संघाने. त्या प्रकारची गोलंदाजी, अव्वल दर्जावरची गोलंदाजी झाली, प्रयत्न झाला फलंदाजीमध्ये. समोरचा बॉल होता, आता या बॉलवरती स्वीप करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उसळी त्यामध्ये प्राप्त, आणि हाई बॉल डॉट असेल. त्या चौकारानंतर 2 डॉट बॉल. आणि खासियत आहे अंकलेश साखरे यांची, चिखली संघातील या परिसरातील हा खेळाडू, वेगवान गोलंदाज, चांगली गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. हिमांशु शुक्ला आणि बाद होतील आता धावबादीच्या रूपामध्ये. हा 6वा गडी बाद होईल. या पहिल्या षटकातला खेळ समाप्त झालाय. पहिला षटक या 8 षटकांचा खेळ समाप्त. पहिल्या डावातला धावसंख्या झाली आहे 69, 69 धावा आणि 70 धावांचं आव्हान ठेवलंय रुद्र 11 चिखली संघासमोर. तर दुसऱ्या डावामध्ये रुद्र 11 चिखली संघ फलंदाजीमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल. धन्यवाद.
फलंदाज दाखल होत आहेत. प्रेक्षको, स्वागत असेल आपलं माननीय आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून विजूदादा दुर्ने, पवनदादा भालेराव, प्रसाददादा पदाड, उमेशदादा बर्डे, बाळादादा देशमुख यांच्या आयोजनातून या विदर्भातील ही मानाची स्पर्धा धर्मवीर आमदार चषक 2025 या स्पर्धेचा आज पहिला दिवस. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता समोरचा आवाज असेल व्हॉइस ऑफ विदर्भ आरजे ओम. धन्यवाद अनिकेत. नमस्कार आणि स्वागत समस्त क्रीडा रसिकांचं. आपण आतापर्यंत ऐकत होते आमचे बुलढाण्याचे जिवलग सहकारी समालोचक आणि सातत्याने ज्याच्या आवाजाची छाप सध्या विदर्भातल्या अनेक स्पर्धांमध्ये पडते असा अनिकेत बामंदे एक गुणी समालोचक आहे. नमस्कार. मी आरजोम समस्त जुळलेल्या क्रीडा रसिकांचं आणि मैदानावर उपस्थित जमलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षक बांधवांचं सन्माननीय धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली विदर्भाला हेवा वाटावी, विदर्भाच्या अस्मितेची स्पर्धा, विदर्भाची चॅम्पियन ट्रॉफीच्या स्पर्धेला म्हटले जाते. धर्मवीर आमदार चषक 2025चा थरार पहिला दिवस उद्घाटनीय सामना मैत्रीपूर्ण लढत डॉक्टर 11 आणि पोलीस 11 संघादरम्यान पार पडली. पोलीस 11 संघाने तो सामना जिंकला आणि त्यानंतर या स्पर्धेचा पहिला हा ऑफिशियल सामना शिवांक 11 मोहेगाव आणि त्यांच्या विरोधात खेळते आहे रुद्र 11 चिंगली. दोन मातब्बर संघ विदर्भामधले सन्माननीय युवासेना तालुका प्रमुख रामजी चव्हाण यांच्या माध्यमातून शिवांक 11 संघाची बांधणी करण्यात आली. त्यांचंही या ठिकाणी आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने स्वागत आणि आभार मानतोय. दुसऱ्या बाजूला सन्माननीय अक्षयजी सदार यांच्या मालकीचा असलेला आणि सागरजी महाजन यांच्या मॅनेजमेंटमध्ये तयार झालेला, सूरजजी यांच्या सहकार्याने तयार झालेला संघ रुद्र 11 चिखली. सामन्याचे ऑफिशियल पंच हे दोन युवा परंतु मातब्बर महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमधले पंच अक्षय निर्मलजी आणि त्यांच्या समवेत शुभमजी गाडे. बॉलिंग ट्रॅकवर विदर्भाचा युवा वेगवान गोलंदाज शुभम दांद्रे. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला बॉल परफेक्ट यॉर्करने सुरुवात. अगदी चांगला बॉल होता आणि आपसुक प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला या बॉलसाठी. इतका चांगल्या टप्प्यावर हा बॉल होता. वाईड यॉर्करचा प्रयत्न. बॅटर गौरव मोरे जो नुकताच विदर्भ प्रीमियर लीगचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून नावारूपास आला. चांगली बॅटिंग, भन्नाट फॉर्म मध्ये आहे खेळाडू, परंतु समोर सातत्याने विदर्भाचं टेनिस क्रिकेट गाजवणारा शुभम दांदळे. रिव्हर्स खेळलाय. ओ चांगलं कनेक्शन, परंतु तितकाच चांगला स्टॉपही. झेलचा चान्स होता. बिलकुल पूर्णपणे बॉडी अटेम्प्ट करत असताना क्षेत्ररक्षक उपस्थित होते. विनोद गिलोरी एक दर्जेदार बुलढाणा जिल्ह्यातील क्षेत्ररक्षक अष्टपैलू खेळाडू. 2 धावा धावफलकावर खातं उघडते आहे. गौरव मोरे गॅरी डॅझी गॅरी असं म्हणायला हरकत नाही, जो विध्वंस करतो मैदानाच्या आतमध्ये गेल्यापासून असा डॅझी गौरव मोरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. घातक फलंदाज. शुभमला एक हाफ चान्स मिळाला होता. लीडिंग एज हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक साजिद अल्तमाश बॉलच्या खाली पकडलाय सेल. डॅझी गौरवचा संपलाय खेळ. विकेट येते मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का टीम रुद्र 11 संघाला. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये योगेश पवार. राहुरीचे 2 स्टार फलंदाज. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीचा योगेश पवार. नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुरीचा बाहुबली
सुनील खर्डे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, म्हणजेच काय तर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी गावचे जय उरू बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. भरपूर काळ शेतकरी 11 माणिक दौंडी या टीमसाठी या दोघांनी क्रिकेट खेळलं. कर्णधार अमोल डुबे यांच्या नेतृत्वामध्ये तयार झालेला गोलंदाज किरण खोबरेला इन ॲक्शन आपण पहिल्या डावात पाहिलं. कमालीची गोलंदाजी त्याने केली, परंतु शेवटी लल्लन जो टॉप गिअर त्याने टाकला होता, अक्षरशः लल्लनने पुन्हा एक वेळ प्रेक्षकांना मनमोहक असा दाखवणारा खेळ केला. फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न, चांगला स्टॉप पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेने. आपसुक अनुज जाधव त्या ठिकाणी होते. देऊळगाव राजा परिसरातील हा दर्जेदार असा अष्टपैलू खेळाडू क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळाला. धावसंख्या 2 धावा धावपलकावर आहेत. लल्लनने जो फिनिशिंग टच दिला ना, त्या फिनिशिंग टचची खरी गरज होती, कारण अज्जूने चांगली बॅटिंग केली. साजिद अल्तमाशने एक चांगला दर्जेदार इनसाइड आउट फटका लगावला होता. सुरुवातीला फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर कार्तिक तिमांडेंनी सुद्धा चांगली सुरुवात दिली होती टीमला. एकूणच जर बघितलं तर चांगलं टीम कॉम्बिनेशन, नावे नवीन आहेत परंतु दर्जेदार खेळाडू आहेत. आणखी एक चांगला बॉल, अपील आहे. पंच थांबण्याची विनंती करतात खेळाडूंना. चांगली अपील, सेलिब्रेशन करतायत शिवांग केलेवन मोहेगाव संघाचे खेळाडू. दोन्ही पंच काहीशा चर्चा करत असताना दिग्गज युवा आहेत परंतु दिग्गज आहेत पंच आमचे या स्पर्धेमधले. अक्षयजी निर्मल आणि त्याचबरोबर शुभमजी गाडे. तर रेफरलची मागणी केली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. बॉल पंचांचा रेफरल आहे. बॅट आणि बॉल जेव्हा कनेक्शन झालं तेव्हा बॉल टप्पा कुठे जमिनीवर पडला का हे बघायचं तिसऱ्या पंचांना. राईट, बॅटचा स्पर्श झाल्यानंतर बॉलचा टप्पा जमिनीला लागला का, त्यासाठी थोडासा डाऊट आहे पंचांना. त्यासाठी तिसऱ्या पंचांच्या दिशेने जात आहेत. तर नक्कीच पहिल्या डावात खूप चांगला खेळ झाला. एकूणच जर बघितलं तर विदर्भातील बहुप्रतीक्षित स्पर्धा, ज्या स्पर्धेपासून विदर्भाच्या टेनिस बॉल क्रिकेटला नव्या उंचीवर जाण्यासाठी सुरुवात झाली, ज्या स्पर्धेपासून विदर्भाचं टेनिस क्रिकेट प्रकाश झोतात आलं, 2019-20 ची ती स्पर्धा कोरोनाचा काळ संपल्यानंतर धर्मवीर आमदार सन्माननीय संजीवभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून ही धर्मवीर आमदार चषक स्पर्धा उभी राहिली. नव्याने विदर्भाच्या टेनिस बॉल क्रिकेटला सोबत घेऊन पुढे चालत राहिली. आणि आज या स्पर्धेचा 2025चा हा रंगारंग सोहळा आपल्या भेटीला येतो आहे. या स्पर्धेने माझ्यासारख्या अनेक समालोचकांना संधी दिली. मला या स्पर्धेपासून संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर जाता आलं आणि ती स्पर्धा पुन्हा एक वेळ मैदानाच्या आतमध्ये. शिवांग केलेवन मोहेगाव विकेट येते मैदानाच्या आतमध्ये. योगेश पवार बाद होताना पाहायला मिळतील. खास करू शकले नाहीत आणि रुद्र 11 चिखली संघाला हा दुसरा धक्का लागतोय या सामन्यात. डाऊन जाणारा झेल याआधी विदर्भ प्रीमियर लीग मध्ये कार्तिक रुद्र 11 संघाकडून खेळत होता, नाही माफ करा, छत्रपती संघाकडून खेळत होता. बॅटिंग साठी नवीन फलंदाज मनोज जायबावे, नाशिकचा सुपरस्टार. संभाजीनगर संघाचा सुद्धा या ठिकाणी शुभागमन होते. पायासमोर टाकलेला बॉल, दिशा दिली आहे या बॉलला. बोधवड टीम्स कडून खेळताना पाहायला मिळतील संभाजीनगरचे अनेक सितारे इन ॲक्शन. नेक्स्ट मॅच मध्ये पहिलं षटक समाप्त आणि न्यू बॉल स्पेशलिस्ट शुभम दांदरेची कमाल गोलंदाजी. पहिल्या षटकात 3 धावा देत असताना 2 विकेट त्यांनी संपादन केल्या. आणि का हा खेळाडू विदर्भातल्या टेनिस बॉल क्रिकेटचा नवा बॉल हाताळणारा एक सर्वोत्तम गोलंदाज आहे, त्याची ओळख त्याने दाखवली. प्रेक्षक मोठ्या संख्येने जुळता आहेत. दोन्ही संघांचे पाठीराखे आज शिवांग केलेवन मोहेगाव संघाचे पाठीराखे तर अक्षरशः जितका जल्लोष करतायत ना तुम्हाला ते सातत्याने स्क्रीनवर पाहायला मिळतील. आज भरपूर जल्लोष केला प्रेक्षकांनी आणि शिवांग केलेवन मोहेगाव या गावातील भरपूर प्रेक्षक आज या टीमला सपोर्ट करण्यासाठी आले. त्याचबरोबर रुद्र 11 चिखली संघाचे सुद्धा अनेक सपोर्टर चिखली शहरातून आसपासच्या गावातून या ठिकाणी पोहोचले आहेत. एकूणच सांगायचं झालं काय तर बघा प्रेक्षक किती आवाज करतात, टाळ्या शिट्ट्यांचा गजर, हाय हल्लो करत असताना
हा क्रिकेटचा खेळ आहे बांधवांनो, आणि हा खेळ तुमच्या आयुष्यात कितीही दुःख का असू देत, तुम्ही मैदानावर आल्यानंतर तुमच्यासाठी आनंद घेऊन येतो, तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य देऊन जातो. हा तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे. तीन धावा धावफलकावर, 2 गडी बाद. बॉलिंगसाठी साजिद अल्तमाश बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. आणखी एक अमरावती परिसरातील दर्जेदार असा फिरकीपटू, ज्याच्याकडे दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता, प्रचंड क्षमता आहे. आणि विदर्भ प्रीमियर लीग मध्ये तर अक्षरशः त्याने धुमाकूळ घातला होता बॅटिंग आणि बॉलिंगने. शिवांक इलेव्हन मोहेगाव संघाने 69 धावा उभारल्या आणि 70 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना गौरव मोरे सारख्या बॅटरची, इन्फॉर्म बॅटरची विकेट आली. योगेश पवार लवकर परतले. फुल टॉस बॉल बॉटमहॅनचा वापर करत गॅप मध्ये पाठवलाय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगला स्टॉप शुभम दांदळेकडून, टीमचा कर्णधार. आणि सातत्याने शुभम दांदळे मग विदर्भातल्या ज्याही त्याने ग्रामीण भागातल्या स्पर्धा, व्यावसायिक स्पर्धा गाजवल्या, त्या स्पर्धेमध्ये एक कर्णधार म्हणून त्याने नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. तुम्ही मागच्या 4-5 वर्षातला इतिहास या खेळाडूचा उचलून बघा. समोर मारलाय मनोज जाय भावे, स्पेशल बॉल मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑनला, सीमा पार, चौकार. थँक्यू. धावसंख्या 9 धावा, 2 गडी बाद. पहिल्या डावात जशी सुरुवात केली होती करणने आणि शुभम शेळकेने, तशीच काही या दुसऱ्या डावात गोलंदाजांनी सुरुवात केली आहे. अंकलेशने चांगली गोलंदाजी केली होती. 2 षटक, 13 धावा देत 2 विकेट. पण तो शुभम शेळके जो दर्जेदार अष्टपैलू आहे मराठवाड्यामधला, त्याने चांगली कामगिरी केली. 3 विकेट त्याने प्राप्त केल्या होत्या. पण तो दुसऱ्या डावात तशीच सुरुवात शुभम दांदळे, जशाच तसं प्रत्युत्तर. आणि या स्पर्धेची हीच क्रेज आहे, दमदार संघ उतरतात या स्पर्धेत. ऑन साइडला पुल केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक अजिंक्य अज्जू, पुष्पराजने पकडलाय सेल आणि मागच्या बॉलवर वार. आता पलटवार, बॅटर मनोजचा खेळ समाप्त. पुल करण्याचा प्रयत्न होता, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक, चांगला रनिंग झेल अजिंक्य अज्जूचा आणि विकेट आली मनोज जायभावीची. नाशिकचा स्टार, एक चौकार त्याच्या बॅट मधून आला. नाशिकचे खेळाडू मनोज जायभावे बाद होत आहेत. रुद्र 11 चिखली संघाला 9 धावांवर हा तिसरा धक्का लागतोय. दबावात आहे रुद्र 11 चिखली संघ, परंतु या ठिकाणून कमबॅक करायचंय तर मोठे फटके खेळावे लागतील, पार्टनरशिप करावी लागेल. आणि बॅटिंग मध्ये बिलकुल डेप्थ आहे या टीमच्या. किरण खोबरे सारखा बॅटर सुद्धा तळाला बॅटिंग चांगली करतो. एकूणच जर सागर महाजन डावखुरे हाताचा एक ऑप्शन आहे, परंतु सध्या सुनील खर्डे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये असल्यामुळे जे टॉप ऑर्डरला सागर महाजन तुम्हाला नेहमी दिसतात, ते आज थोडेसे तळाला बॅटिंग करताना पाहायला मिळतील. शुभम शेळके न्यू बॅटर, विशाल मोहिते सारखा दमदार सितारा या टीम मध्ये आहे. अक्षय जराड माफ करा, स्वीप लगावलाय, बैठक शॉट आणि पहिल्याच बॉलवर अक्षय सांगतोय की नाव कमवायला चालूय. पहिल्या बॉलवर चौकार. चांगला लोअर फुल टॉस बॉल, त्यावर स्वीप लगावला. अक्षयचं नाव चुकीचं घेतलं, कदाचित त्याला राग आला आणि त्याने सांगितलं की आता नाव लक्षात राहील ना, कारण पहिल्याच बॉलवर चौकार मी खेचलाय. नक्कीच राहील आता हे नाव लक्षात. अक्षय जराड पहिल्याच बॉलवर चौकार येत असताना अक्षयच्या बॅट मधून धावसंख्या 13 रन. इनसाइड आउट खेळलाय, व्हॉट अ शॉट, चाबूक चालवलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला, षटकार. कमाल फटकावता ऍक्शन रिप्ले मेगा स्क्रीनवर. इनसाइड आउट खेळत असताना हा दमदार प्रॉपर टायमिंगने बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार ठोकलाय.
फलंदाज अक्षय जराड. म्हणतात क्रिकेटच्या खेळात कॉम्बिनेशनची गरज असते. टेनिस क्रिकेट .in त्याचसाठी ओळखले जाते. धावसंख्या 19 रन, 3 गडी बाद. रुद्र 11 चिखली संघ पहिल्याच 2 बॉलवर 2 मोठे फटके खेळत असताना अक्षय जराडने जबराट खेळ केलाय सुरुवातीपासूनच. यावेळी चांगला बॉल, लेग कटर होता, बिलकुल ओळखता आला नाही अक्षयला. बॅकफुटला एक वेळ जर तुम्ही साजिद अल्तमाश यांना जाल तर बॉल रीड करावा लागेल हातामधून. ते जमलं तर मग ठीक आहे, परंतु मग त्यानंतर अशा काही घटना घडू शकतात. प्ले डाऊन होऊ शकले असते. बॅटच्या आतली कडा लागली, विकेट किपरच्या बाजूला हा बॉल पडला. 2 षटक समाप्त. धावसंख्या 19 ला 3. रुद्र 11 चिखली 70 धावांचा आमदार सन्मान्य संजूभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली, त्याचबरोबर सन्मान्य विजूभाऊ दुर्णे आणि त्याचबरोबर पवनदादा भालेराव, उमेशदादा बर्डे, प्रसादजी पदाद यांच्या माध्यमातून आपल्या समोर येत असलेली स्पर्धा धर्मवीर आमदार चषक 2025. काय दमदार आयोजन या स्पर्धेत. 2 षटक समाप्त. धावसंख्या 19. पहिल्या षटकात 3 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकात साजी अल्तमाशच्या 16 धावा वसूल केल्या, ज्यामध्ये अक्षय जराडचं खूप मोठं योगदान. 3 बॉलमध्ये 10 धावा काढून तो नाबाद आहे. सध्या स्ट्रायकिंग एंडला राहुरीचा बाहुबली सुनील खर्डे पॉवर प्लेचा एकही बॉल खेळला नाही. ही खासियत आतापर्यंतच्या पॉवर प्लेची. एकही बॉल त्याने पेस केला नाहीये. सलामीला तो आला होता. बॉलिंगसाठी शुभम दांदळे मिस्टर 360 डिग्री. खिरपुरी सारख्या अकोला जिल्ह्यातील छोट्याशा गावातून या खेळाडूंनी आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रवासाला सुरुवात केली आणि त्याने विदर्भातल्या अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड सुद्धा जिंकलेत. असा हा युवा सितारा. समोर टाकलेला बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न स्लिप झाला शुभम दांदळे सुरुवातीला, परंतु बॉल स्टॉप केला. हे महत्वाचं. म्हणतात ने प्रयत्न करत असताना तुमचा संघर्ष, तुमची जिद्द, तुमची मेहनत खूप महत्वाची असते. सध्या या मॅच मध्ये दोन्ही टीम तेच करताना दिसत आहेत. संघर्ष, जिद्दीने, मेहनतीने, चिकाटीने हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण विदर्भवासियांचं त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षकांचं लक्ष या स्पर्धेवर, या सामन्यावर खास करून. ऑन साइडला लपेटलाय, हवेत आहे बॉल, चाललाय दूर, सीमा पार, डीप मिड विकेटला. बाहुबली ट्रेडमार्क षटकार. या 25 रन, 25 लॉस ऑफ 3 विकेट. षटकार आला सुनील खर्डेच्या बॅटमधून. अजिंक्य अज्जू काहीसे कान मंत्र देत असताना, सूचना देत असताना गोलंदाज शुभमला, कारण त्या दोघांनाही माहिती आहे की ही विकेट खूप महत्वाची आहे. सुनील खर्डे जर बरसला ना तर हा सामना लवकर संपवण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. समोर मारलाय, ऑन दी अपचा प्रयत्न, हवेत आहे बॉल, अज्जूने केला प्लॅन आणि जाळ्यात अडकला बाहुबली सुनील खर्डे. शुभम दांदळेचं सेलिब्रेशन आणि प्लॅनने अडकवलंय जाळ्यात. खर्डेचा खेळ समाप्त. अनेक मंत्र दिला होता, त्याच्याच हातात हा झेल विसावला. म्हणतात ना काही गोष्टी रनाच्या बाहेर जिंकल्या जातात, काही काही गोष्टी रनाने युद्धामध्ये उतरल्या, युक्तीने उतरला तर रन सोपं जाते. सुरुवातीला मन जिंकण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर रन सोपं जाते. तेच केलं मागच्या बॉलवर. युक्ती चालवली, प्लॅन वेगळा केला, ऑप्टनच्या बाहेर हा बॉल ठेवला. ऑन दी अपचा प्रयत्न, लॉंग ऑफ क्लिअर करण्याच्या प्रयत्नात फसले सुनील खर्डे आणि विकेट आली. बॅटिंग साठी आता चिखली टेनिस बॉल क्रिकेटचा राजकुमार विशाल मोहिते बॅटिंग साठी. आणि खास त्यांना घडवण्यामध्ये ज्यांची महत्वाची वाटा आहे असे लालाजी अर्थात विनोदजी खेडेकर या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आमच्या अगदी बाजूला विराजमान आहेत, त्यांचंही स्वागत.
धावसंख्या 25 रन, 25 लॉस ऑफ 4 विकेट. विशाल मोहिते स्ट्रायकिंग एंडला. टप्प्याचा बॉल ऑन साइडला, पहिलाच बॉल पुल केलाय. हा ट्रेडमार्क आहे या खेळाडूचा पटका. तोपर्यंत सिंगल मिळेल. बॉलवर स्ट्राईक रोटेट केली आहे, परंतु शुभम दांदळे न्यू बॉल स्पेशलिस्ट काय या खेळाडूला म्हटले जाते. आणखी एक त्याने विकेट पटकावली. षटकार आला होता, परंतु त्यानंतर लगेच दुसऱ्या बॉलवर पलटवार करत असताना विकेट प्राप्त केली. युवा खेळाडूंची भरणा असलेला शिवांक इलेव्हन मोहेगाव. अनेक युवा खेळाडू, चर्चेत नसलेले खेळाडू, परंतु दर्जेदार असे खेळाडू. सध्या या खेळाडू दर्जा आहेत, ते चर्चा करायला भाग पाडतील तुम्हाला. 26 धावा धावफलकावर. स्वीप लगावण्याचा प्रयत्न, पायावर लागतोय प्रचंड वेगाने हा बॉल. विनोद बॉलच्या दिशेने पाठलाग करतायत. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत सिंगल रन लेग बाईटच्या स्वरूपात साह्याने या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 27 रन. आमचे सहकारी स्कोरर विशालजी बर्डे आणि विनायक शिंगवन अतिशय चांगली स्कोररची भूमिका बजावत आहेत. आणि नवीन टेनिस क्रिकेट.in मध्ये नवी उपाधी मिळाली विनायक यांना. ते सध्या सेटअप हेड झालेत, त्यासाठी त्यांचंही अभिनंदन. समोर टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट, चांगला ड्राईव्ह लगवत असताना फ्रंट फुटवर येऊन सिंगल मिळेल्या बॉलवर चांगली गोलंदाजी शुभम दांदळेची. 2 षटकात कमालीचा स्पेल त्याचा पाहायला मिळाला. 2 षटकात गोलंदाजी करत असताना शुभमने धावा खर्च केल्या 11 आणि 3 विकेट प्राप्त करत असताना सुरुवातीला शुभमने सर्जिकल स्ट्राईक केली आहे. येतीच्या सरासरीने 28 ला 4 आहे रुद्र 11 चिखली संघ. 30 बॉल मध्ये 42 धावा करायच्या या ठिकाणाहून रिक्वायर्ड रन रेट 8.40 चा लागतोय. आणि बॅटिंग मध्ये जी डेप्थ आहे या टीमच्या, अजून जर बघितलं विशाल मोहिते सध्या बॅटिंग करतोय, सागर महाजन चांगली बॅटिंग करू शकतो, शुभम शेळके सारखा एक दमदार बॅटर या टीम मध्ये आहे, किरण खोबळे सुद्धा तळाला चांगली बॅटिंग करू शकतो. त्यामुळे बॅटिंग मध्ये डेप्थ आहे. जरूर सुरुवातीला टॉप ऑर्डर लवकर बाद झाला, परंतु त्यानंतरही बॅटिंग मध्ये डेप्थ आहे या टीमच्या. गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे चेंजेस करतील कर्णधार हेही बघण्यासारखं. यानंतर होणारा सामना, या सामन्यातील पराजित संघ खेळेल राजे छत्रपती बोदवड या टीम सोबत. तर अगदी काही क्षणात ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 30 बॉल मध्ये 42 करायचे आहेत. हिमांशु त्रिपाठी बॉलिंग साठी. पहिला बॉल हिमांशुचा अक्रॉस द लाईन, मनगटाचा वापर करत फ्लिक केला. सिंगल सहजतेने मिळेल. चांगला थ्रो शुभम चक्र नारायणचा पाहायला मिळतोय. विदर्भ प्रीमियर लीगच्या फायनलिस्ट टीम मध्ये खेळत होता शुभम आणि रुद्र 11 चिखली संघाविरोधातच खेळत होता, हे विशेष. धावसंख्या 29 धावा, 29 रन. हिमांशु त्रिपाठी उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज बॉलिंग साठी येतोय. स्वीप लगावण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल हिमांशु त्रिपाठीचा. 2 हिमांशु खेळत आहेत या टीम मध्ये, एक हिमांशु शुक्ला आणि एक हिमांशु त्रिपाठी. तसा मूळचा हिमांशु शुक्ला मध्य प्रदेशचा, परंतु तो सध्या वास्तव्य करतोय बुट्टीपुरी नागपूर मध्ये. ऑप्टमच्या बाहेर आणखी एक चांगला बॉल पेश केलाय. चांगली बॉलिंग, चांगले वाईड यॉर्कर टाकत असताना हिमांशु त्रिपाठी. उत्तर प्रदेश राज्याने भरपूर वेगवान गोलंदाज दिले मागच्या काही कालावधीत. तुम्ही विचार करा, धीरज सिंग पासून आशु फरमान, त्यानंतर गोलंदाज फैजल, आता हिमांशु पाहायला मिळतोय. बॉलिंग स्वीप, अक्षय जरा ट्रेडमार्क. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमा पार, षटकार. होता यावेळी
फलंदाज अक्षय जराड षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 35 वर. 7 बॉल मध्ये 16 धावा काढून नाबाद आहे सध्या अक्षय. 26 बॉल मध्ये 35 रन करायचे आहेत. एक फॉलोइंग स्वीप लगवत असताना कृष्णा लक्ष्मण सातपुते यांच्या स्टाईलने बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार पाडवला अक्षयने. लीडिंग एज हवेत गेलाय बॉल. हिमांशु की इम्रान, 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली होते. रनआउटचा नॉन स्ट्रायकिंग एंडला डोक्यावरून थ्रो. आता बॅकअप येते आहे अज्जूच. ताळमेळ हुकतोय. झेल पकडण्याचा चान्स होता. हिमांशु शुक्ला इम्रान बॉलच्या खाली होते. ऍक्शन रिप्ले या बॉलवर पाहण्यासारखा. बघा प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, पण तो 2 खेळाडू मधलं कॉम्बिनेशन कम्युनिकेशन चुकलं आणि त्यामुळे हा झेल सुटला. झेल सुटतोय. ऍक्शन रिप्ले मागच्या बॉलचा स्क्रीनवर आहे. बघा प्रयत्न चांगले होते. दोन्ही क्षेत्ररक्षकांची नजर जेव्हा बॉलकडे होती तेव्हा कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला. मिस कॉल झाला या बॉलवर. समोर टाकलेला बॉल, बॅटचा पेस ओपन करत मिस फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण. अशा परिस्थितीमध्ये गोपाळ राऊडीकडनं हे चुकीचं क्षेत्ररक्षण म्हणायला हरकत नाही. हा सामना फसलेला असताना 1 धाव शिल्लकची बहाल केली. धावसंख्या 39 ला 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स ब्रेकचा वेळ आहे मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 बॉल मध्ये धावा करायच्या 31. मागच्या षटकात एकूण आले आहेत 11 धावा. 1 षटकार आला मागच्या षटकामध्ये, परंतु त्यानंतर जर बघितलं चांगलीच गोलंदाजी केली हिमांशु त्रिपाठीने. 24 बॉलचा खेळ शिल्लक, 31 धावांची गरज. छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका प्रेक्षक हो. असा गेलो लगेच आलो. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये संपतोय. तर 4 षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे 39. 24 बॉल मध्ये 7.75 च्या सरासरीने रन करायचे आहेत 31. 24 बॉल 31 रनची गरज. साजिद अल्तमाश येत आहेत बॉलिंग साठी. आता पवेलियन एंड कडून बॉलिंग ट्रॅकवर. साजिदच्या पहिल्या षटकात एकूण 16 धावा आल्या होत्या. या सामन्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर थोडंसं महागडं षटक होतं, पण तो आता हा खेळाडू कमबॅक करू शकतो. ती क्षमता आहे खेळाडूकडे. आणि प्रत्येक मैदानावर तुम्ही खेळत असताना प्रत्येक मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा तुम्हाला अंदाज घ्यावा लागतो. आणि गोलंदाज होणं इतकं सोपं नाही आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. तुम्ही आयुष्यभर चांगली गोलंदाजी करत राहा,
परंतु एखाद्या दिवशी जर तुमची खराब बॉलिंग पडली ना, खराब जर बॉलिंग तुमच्याकडनं झाली ना, तर जे चांगलं म्हणणारे आहेत तेच सर्वात आधी तुमच्या समोर उभे असतात खराब म्हणण्यासाठी. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बॉलर होणं सोपं नाही आहे मित्रांनो. एखादा बॅटर लवकर बाद झाला तर त्याचं जमून जाते, परंतु गोलंदाजांनी 6 षटकार जर आले एखाद्या षटकात तर त्याचं कठीण होते. समोर टाकलेला बॉल फ्रंट फुटवर येत चांगला पंच केला सिंगल या बॉलवर, आणि सरळ बॅटने चांगला खेळतो नेहमी. जेव्हा तो ड्राईव्ह लगावतो विशाल मोहिते तेव्हा आणखीच दर्जेदार दिसतो. पुल लगवत असताना तर आणखी घातक होतो हा खेळाडू. धावसंख्या 40, 23 बॉलमध्ये 30 रन करायचे आहेत. चांगली स्टारकास्ट पाहायला मिळते दोन्ही टीम मध्ये. हो, लेग स्पिन होता, लेग कटर होता यावेळी. साजिद अल्तमाश यांची खासियत आहे, बॉल हातामधून रीड केला नाही तर मग या बॉलरला खेळणं कठीण जाते. आणि खूप व्यावसायिक क्रिकेट खूप कमी खेळतो हा खेळाडू. अगदी मागच्या 2-3 वर्षात व्यावसायिक क्रिकेट जास्त खेळायला लागलाय. वेगवान बॉल होता, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत पंच अक्षय निर्मलजी. त्यामुळे अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. 41, 41 रन. 41 लॉस ऑफ 4 विकेट. 4.2 चेंडूंच्या समाप्तीनंतर लीडिंग एज समोर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, चांगला झेल शुभम दांदळे कर्णधाराचा, आणि फलंदाज अक्षय जराळची छोटी परंतु इम्पॅक्टफुल इनिंग होते समाप्त. आणखी एक धक्का लागतोय, रुद्र 11 चिखली संघाचा 5वा फलंदाज बाद. धन्यवाद. 4.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 41 ला 5 चांगला झेल शुभम दांदळेचा मिड ऑफ वरून येत असताना. नवीन बॅटर बॅटिंगसाठी शुभम शेळके, न्यू बॅटर बॅटिंगसाठी सध्या भरपूर चर्चेत असलेला अहमदनगर परिसरातील खेळाडू. भन्नाट फॉर्म मध्ये दिसला मागच्या काही स्पर्धांमध्ये, त्यामुळे शिवमवर खास नजर असेल आता प्रेक्षकांची. 21 बॉलमध्ये 29 करायचे आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये बाबा राठोड, कुंवरसिंग चव्हाण, शाहरुख शेख सारखे स्टार खेळाडू मराठवाड्यामधले पाहायला मिळतील इन ॲक्शन. ते खेळतील या नंतरच्या मॅच मध्ये या सामन्यातील पराजित संघाविरोधात. बॅकफुटवरून कट केला, अवे फ्रॉम द बॉडी, डीप एक्स्ट्रा कव्हरला, स्वीपर कव्हरला, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी वेगाने धावत असताना हा बॉल सुरुवातीला स्टॉप केला, बॅकअप नव्हतं, त्यामुळे कार्तिक तिमांडे थोडासा नाराज दिसतोय ॲज अ विकेट कीपर, कारण त्याच्या मागे बॅकअप बिलकुल नव्हतं लल्लनचं. त्यामुळे तो सुरुवातीला थोडासा नाराज दिसला, कारण या ठिकाणी प्रत्येक धाव महत्वाची या सामन्याच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केला तर. कारण प्रत्येक धावेला तुम्हाला महत्व द्यावं लागतं. म्हणतात ना, प्रत्येक बॉलवर वर्चस्व देऊन खेळा, कारण झालेली एक चूक तुम्हाला मॅच मधून बाहेर घेऊन जाऊ शकते. ऑन साइडला पुलचा प्रयत्न, फसलाय बॉल हवेत. साजिद अल्तमाश डाऊन द बॉल, झेल पकडलाय आणि विशाल मोहिते नावाचं वादळ शांत केलंय विकेट मैदानाच्या आतमध्ये. रुद्र 11 चिखली संघाला हा मोठा धक्का. इलेव्हन मोहेगाव संघाचे हे समर्थक दिसत आहेत, पाठीराखे दिसत आहेत आणि मोठ्या संख्येने आज आलेत. मला वाटतं गावात कोणी राहिलं की नाही काय माहित. आज सर्वच युवक हा सामना पाहण्यासाठी आलेले दिसत आहेत. या सर्व दर्दी क्रीडा रसिकांचं सुद्धा स्वागत आहे. संपूर्ण गावच आज मैदानाच्या आतमध्ये हा सामना पाहण्यासाठी आलंय. या सर्व मोहेगाव वासियांचं सुद्धा स्वागत. भरपूर जल्लोष करतात, परंतु तितक्याच मोठ्या संख्येने रुद्र 11 चिखली संघाचे पाठीराखे सुद्धा आले आहेत, त्यांचंही स्वागत आहे. मोठ्या संख्येने चिखलीचे सपोर्टर या ठिकाणी पोहोचले आहेत. धावसंख्या 42, 42, 6 फलंदाज बाद. बॅटिंगसाठी किरण खोबरे, बाबळेश्वरचा युवा खेळाडू, बॅटिंगसाठी युवा अष्टपैलू खेळाडू.
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल होता, बिलकुल बॅट आणि बॉलचा पाहिजे तसा संपर्क नाही. चांगली गोलंदाजी या सामन्यात करत असताना साजिद अल्तमासच्या या षटकात फक्त 3 धावा आल्या आणि महत्वाच्या त्याने 2 विकेट सुद्धा प्राप्त केल्या. 3 धावा देत 2 विकेट, मॅच मध्ये कमबॅक करणारं षटक. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 9.5च्या सरासरीने धावा करायच्यात. 28. शिल्लक 28 रन करायचे, 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. 5 षटकांच्या समाप्तीनंतर रुद्र 11 चिखली 42ला 6. म्हणतात ना, सावली झेलायची असेल, सावली बघायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी ठेवा. सध्या ऊन सावलीचाच खेळ आहे मॅच मध्ये. कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला, कधी कुठला संघ सुखद श्वास घेतो तर कधी विरोधातला संघ सुखद श्वास घेतोय. फिल्डिंग चेंजेस करत असताना कार्तिक तिमांडे, विकेट कीपर. हिमांशू आलेत. पहिला बॉल, चांगला यॉर्कर. उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज हिमांशूचा यॉर्करला सन्मान देत असताना शुभम शेळके. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 43 वर पोहोचली. 43 रन, लॉस ऑफ 6 विकेट. रुद्र 11 चिखली संघाकडून आज सागर जाधव इन ऍक्शन नाही दिसले. त्यांची थोडीशी कमी जाणवली गोलंदाजीमध्ये. मग खोदून काढलाय समोर, अज्जूचे सेफ हँड. किरण खोबरे बाद. हिमांशू त्रिपाठीला मिळते यश. टाळ्या शिट्ट्यांचा गजर आहे प्रेक्षकांचा. बाद होतील किरण. आणखी एक मोठा धक्का रुद्र 11 संघाला. सात फलंदाज बाद, 43 धावा. 16 बॉल मध्ये 27 रन करायचे आहेत. मॅच ऑन करत असताना टीम शिवांक 11 मोहेगाव या सामन्यात पुनरागमन केलं या टीमने. एके ठिकाणी असं वाटलं की ज्यावेळी अक्षय जरा अतिशय सहजतेने बॅटिंग करत होते, हा सामना सहजतेने रुद्र 11 संघ घेऊन जाईल. कारण विशाल मोहिते सारखा बॅटर डगआउट मध्ये होता. त्यानंतर किरण खोबरे लवकर बाद झाले. आता हे जे 3-4 फलंदाज लवकर बाद झालेत त्याचा फटका बसतो तळाच्या बॅटरला. आता थोडस पार्टनरशिपने संयमाने खेळ करावा लागेल. 16-27 ह्या धावा बनण्यासारख्या आहेत या मैदानावर. गरज आहे प्रेझेन्स ऑफ माइंडने खेळण्याची. समोर टाकलेला बॉल सन्मानाने खेळून काढला. सागर महाजन आलेत बॅटिंग साठी. डॉट बॉल आला तसा प्रेक्षकांचा टाळ्या शिट्ट्यांचा गजर होता. कधी या बाजूचे समर्थक, कधी त्या बाजूचे समर्थक. कधी रुद्र 11 संघ वरचढ ठरतोय तर कधी शिवांक 11 संघ वरचढ ठरतोय. ऑन साइडला फुल सक्सेसफुल मिस्टर सागर महाजन यांचा धमाका षटकार. बॉलवर षटकाराने खातं उघडत असताना सागर महाजन. विदर्भ प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात अशीच बॅटिंग केली होती या खेळाडूने. अंतिम मॅच मध्ये असाच बरसला होता हा खेळाडू. आल्या बरोबर षटकार खेचला. अपील पंचांचा बोट आकाशाच्या दिशेला. विकेट येते मैदानाच्या आतमध्ये. सागर महाजन एक षटकार, परंतु त्यानंतर हिमांशू त्रिपाठीचा पलटवार. नाराज आहेत सागर स्वतःच्या फटक्यावर, कारण लेट रिएक्शन केलं आणि मैदानाच्या आतमध्ये विकेटची ऍक्शन झाली.
फलंदाज बाद होतील आणि रुद्र 11 संघ आता दबावात दिसतोय. कमबॅक करत असताना या सामन्यामध्ये शिवांक 11 मोहेगाव सागर महाजन एक षटकार लागवला आणि ज्या आत्मविश्वासाने तो फटका खेळला होता असं वाटलं की हा खेळाडू हा मॅच संपूनच जाईल मैदानाच्या बाहेर. परंतु त्यानंतर आणखी एक चांगला बॉल कमी गतीने टाकला हिमांशु त्रिपाठीने. आणि हिमांशु त्रिपाठी सांगतायत उत्तर प्रदेश ते महाराष्ट्र बुलढाणा हा प्रवास फक्त मी प्रवास करण्यासाठी नाही केला, तर हा प्रवास मी प्रेक्षकांच्या मनात राहण्यासाठी केलाय. दुसरी विकेट त्याने प्राप्त केली. 49 ला 8, 5.5 चेंडूच्या समाप्तीनंतर सागर महाजन बाद झाल्यानंतर आता बॅटिंगसाठी युवा. खूप वेळा आपण या खेळाडूला पाहिलंय गोलंदाजी करताना आज बॅटिंग करावी लागेल. करण डुकरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये, तशी तो बॅटिंग करू शकतो आणि जी क्षमता आहे त्या क्षमतेला सिद्ध करण्याची आता खरी गरज आहे. हिरो बनण्याचा चान्स. ऑन साइडला दिशा दिली या बॉलला, शॉट ऑन पुल नकार दिला शुभम शेळकेने. धाव घेण्यास डाव षटक होईल समाप्त. 2 षटकात 18 धावा देत 2 विकेट प्राप्त केल्या हिमांशु त्रिपाठीने. चांगली गोलंदाजी. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 10.50च्या सरासरीने धावा करायच्या रुद्र 11 चिखली संघाला. 21 6 षटक समाप्त. धावसंख्या 49. 8 गडी बाद. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 21 रन करायचे आहेत. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही, कारण स्वतःवर विश्वास असला ना तर आयुष्याची सुरुवात कुठूनही केल्या जाते, अगदी शून्यातूनही. शून्याला सुद्धा किंमत आहे. तो शून्य कोठे लावायचा हे समजलं म्हणजे झालं. आयुष्यात क्रिकेटच्या खेळात कमबॅक कुठूनही केल्या जाते. गरज आहे आत्मविश्वासाची, गरज आहे स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा लढण्याची आणि ह्या दोन्ही टीम तेच काम करतायत. 49 ला 8 रुद्र 11 चिखली. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 21 रन करायचे आहेत. मॅच ऑन. पहिला बॉल मॅचची कडा. इम्रान द जॉन्सन विकेट प्राप्त करत असताना रुद्र 11 संघाचे घातक फलंदाज शुभम शेळकेला बाद केलंय. प्राइसलेस विकेट, कारण या क्षणात शुभम शेळके बाद होणं म्हणजेच काय तर 9 फलंदाज बाद झालेत रुद्र 11 चिखली संघाचे. 11 बॉलमध्ये 21 रन करायचे आहेत. इम्रान नुकतंच विदर्भ दिव्यांग क्रिकेट संघासाठी भरपूर काळ क्रिकेट खेळणारा खेळाडू आणि नुकतंच त्याने भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे सुद्धा दार ठोठावले आहेत. त्याही संघासाठी तो चांगलं क्रिकेट खेळतोय. म्हणजेच काय तर बुलढाण्यातला प्राईड वाटणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करत असताना इम्रान द जॉन्सन. ला 9 नवीन बॅटर बॅटिंगसाठी अंकलेश. चांगला बॉल अंकलेश साठी. इम्रान यांचा डॉट बॉल येतोय. हा निर्धाव बॉल. 49 धावा. धावफलकावर 9 फलंदाज बाद. दहा बॉल मध्ये 21 रन करायचे आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची संख्या वाढते युट्यूबला.
कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साइडला शॉर्ट आर्म पूल केलाय, 1 रन सहजतेने मिळेल आणि याचबरोबर रुद्र 11 चिखली संघाच्या 50 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत. 50 धावा धावफलकावर. काय कमालीची गोलंदाजी, बॉलिंग चेंजेस चांगले राहिले. अज्जुनीच्या अनुभवाचा फायदा कर्णधार शुभम दांदळेने साजिदने घेतला आणि एकूणच चांगलं टीम कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. सुरुवातीपासूनच रुद्र 11 चिखली संघाची बॅटिंग मधली डेप्थ, परंतु त्यानंतर चांगल्या प्लॅनिंगने गोलंदाजी. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता करणचा, सिंगल सहजतेने दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत फलंदाज. 1 रन, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण करत असताना 8 बॉल मध्ये 18 रनची गरज आहे. मॅच ऑन. करण डुकरे या ठिकाणून जर या सामन्याला संपून टाकलं तर नक्कीच हा सामना कायम स्मरणात राहील करणच्या आणि प्रेक्षकांच्या. 8 बॉल 18 रन करायचे आहेत. रुद्र 11 चिखली संघाला 52ला 9. ओ चांगला बॉल. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज इम्रान द जॉन्सन यांचा हा ऑफ कटर. काय कमालीचा टप्पा होता या बॉलवर. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतो या बॉलचा. खूप चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेर निघला आणि 262 सबस्क्रायबर पाहिजे tenniscricket.in ला 2 मिलियन सबस्क्रायबरचा टप्पा गाठण्यासाठी. तर लवकरच ते होतील बुलढाण्यामध्येच. आणखी एक चांगला बॉल पेश केलाय. चांगली गोलंदाजी इम्रानची. या षटकामध्ये फक्त 3 रन देत शुभम शेळकेची प्राइसलेस विकेट प्राप्त केली. रुद्र 11 चिखली संघ 52ला 9. 7 षटक समाप्त आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्यात 18. संघ 70 धावांचं आव्हान होतं आणि 18 धावा करायच्या 6 बॉल मध्ये. tenniscricket.in ला आपण नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा आणि 262 सबस्क्रायबर आम्हाला पाहिजे आहेत 2 मिलियनचा टप्पा गाठण्यासाठी. तर ती गोष्ट विदर्भामध्ये घडू शकते. तो पल्ला आपण विदर्भामध्ये गाठू शकतो आणि तो बहुमान विदर्भवासियांना मिळू शकतो. त्यामुळे लगेच सबस्क्राईबर करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, कारण येणाऱ्या अशा अनेक स्पर्धा तुम्हाला tenniscricket.in च्या माध्यमातून पाहायला मिळतील. 6 बॉल 18 रनची गरज आहे. अजिंक्य अज्जू देशमुख बॉलिंग ट्रॅकवर अंतिम षटक टाकण्यासाठी. पहिला बॉल फुल टॉस टर्न केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल सीमा पार. षटकार. अठ्ठावन्न धावा. स्पेअर डिलिव्हरी, फेअर बॉल ठरवला तिसऱ्या पंचांनी, म्हणजेच 5 बॉल मध्ये 12 रन करायचे आहेत. समोर टाकलेला बॉल बॉटम हँडचा वापर करत वाईड लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक 1 रन मिळेल या बॉलवर. आता करायचे आहेत 4 बॉल मध्ये 11 धावा.
4 चेंडू 11 रनची गरज या लढतीमध्ये. रुद्र 11 चिखली संघाला मॅच ऑन. सामना संपलेला नाहीये हेच सांगत असताना रुद्र 11 चिखली संघाचे हे योद्धे. फुलटॉस बॉल समोर मारलाय. शुभम चक्रनारायणचा एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु चांगला स्टॉप. रन वाचवलेत. किमान या बॉलवर 2 तरी धावा वाचवल्यात. झेल घेण्याचा प्रयत्न होता, दूर राहिले होते बॉल पासून. ऍक्शन रिप्ले या बॉलचा पाहण्यासारखा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या बॉलवर. वाईडिश डीप मिड विकेट. काऊ कॉर्नरच्या मधोमध हा फटका खेळला होता आणि त्यानंतर चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. शुभम चक्रनारायण सेलूचा सितारा, वाशिम जिल्ह्यातील हा स्टार. 61 ला 9. 3 बॉल मध्ये करायच्या 9 धावा. 3 चेंडू 9 रनची गरज. आतापर्यंत जे काय झालं ते विसरून आता लढवय्या खेळ करावा लागेल. ओ खेळायचा होता ऑन साइडला. बॉल चालला कव्हरच्या डोक्यावरून. 1 रन मिळेल. चांगला लेग कटर अजिंक्य अज्जू देशमुखच्या. 1 रन या बॉलवर. 2 बॉल मध्ये धावा करायच्या 8. मॅच ऑन. वाट मॅच. पहिला सामना धर्मवीर आमदार चषकाचा आणि पहिलाच सामना इतका रंजकदार होईल याची अपेक्षाही होती, कारण ही आहे विदर्भाची सर्वोत्तम स्पर्धा. विदर्भ टेनिस बॉल क्रिकेटची चॅम्पियन ट्रॉफी. समोर मारण्याचा प्रयत्न. हवेत आहे बॉल. लॉंग ऑफला, वाईडिच लॉंग ऑफला झेल पकडतायत आणि डाव समाप्त होतोय. शिवांक 11 मोहेगाव संघाने या स्पर्धेतला पहिला सामना जिंकण्याचा पराक्रम केला. रुद्र 11 चिखली सारख्या मातब्बर संघाला पराजित करत असताना या स्पर्धेत शिवांक 11 मोहेगाव संघाने विजयाचं खातं उघडलं आहे. अभिनंदन टीम शिवांक 11 मोहेगाव. वेल प्लेड टीम रुद्र 11 चिखली. मोठ्या संख्येने प्रेक्षक आले होते आणि प्रेक्षकांचा पूर्ण पैसा वसूल झालाय. जो टाइम त्यांनी काढला होता तो वेळ अक्षरशः निरर्थक गेला नाहीये. त्यांचा पूर्ण पैसा वसूल होत असताना रुद्र 11 चिखली संघाला 62 धावात रोखला आणि 7 धावांनी हा विजय संपादन केला. शिवांक 11 मोहेगाव संघाने